वचन चालू झाल्यावर वेळेचा विचार करणार नाही का? वेळेकडे लक्ष जाणार नाही. त्याच्यामुळे घड्या इकडे लावायच्या ऐवजी आपण इकडे लावूया. ते फक्त पाळकाला दिसले पाहिजे, मंडईला नको. मंडई बनवत असते. पाळक साहेब टाइम झाला. तुम्हाला एक माहिती का, जो टाइमाचा विचार करत नाही, जो वेळेचा विचार करत नाही, ज्यावेळेस तो परमेश्वराच्या सोबत सहभागीत जातो ना, तो आशीर्वादितच होऊन बाहेर निघतो. मोशे सिनाई डोंगरावर, सिनाई पर्वतावर गेला. 40 दिवस 40 रात्र तिथं राहिला. त्याला माहिती नव्हतं किती दिवस झाले, त्याला माहिती नव्हतं की घड्याळ कुठं चालले, त्याला माहिती नव्हतं किती वेळ झालाय, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, काहीच त्याला ठाऊक नाही. पण ज्यावेळेस 40 दिवस आणि रात्र ओलांडून गेले ना, ज्यावेळेस तो बाहेर येतो, त्याच्या हातामध्ये एक आशीर्वादाचं कारण होतं. आणि ज्यावेळेस तो सिनाई पर्वतावरून खाली उतरतो, त्यावेळेस त्याचा शिष्य जो यहोशुआ आहे, तो त्याला विचारतो की हे स्वामी, हे मोशे, 40 दिवस आणि 40 रात्र मी तुझी या ठिकाणी वाट पाहतो. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, मला किती दिवस झाले? 40 दिवस आणि 40 रात्र. येशू बाप्तिस्मा घेऊन ज्यावेळेस त्याची परीक्षा भरण्याकरिता अरण्यात त्याला घेऊन पवित्र आत्मा जातो, त्यावेळेस तो परमेश्वराच्या सानिध्यात जातो. तो वेळेचं भान ठेवत नाही, वेळेकडे लक्ष देत नाही, कुठल्या गोष्टीची चिंता करत नाही, त्याला कुठल्या प्रकारचा डिस्टर्ब होत नाही. आणि तोही प्रभूच्या समोर असा जातो की त्यालाही 40 दिवस आणि 40 रात्र कधी उलटून गेले हे समजत. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो, त्यावेळेस त्याला आता जाणवं लागतं की मला काय लागले, भूक लागली. जो प्रभूच्या सानिध्यात जातो त्याला काही ना काही प्राप्त होत, ईश्वर सामर्थ्य प्राप्त झालं. आणि मलाही वाटतं आज तुम्ही देवाच्या सानिध्यात आलेला आहात, देवाच्या छत्रछायाखाली तुम्ही आलेला आहात, देवाच्या अगदी जवळ तुम्ही आलेला आहात. हालेलुया. म्हणून कुठल्या गोष्टीची चिंता, कुठल्या गोष्टीचा विचार, वेळेचा विचार न करता आपण स्वतःला काय करूया, परमेश्वरामध्ये मग्न करूया. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूला वाटेल की नाही मला आता यांना बाजूला करायचं, यांना आता मला घरी पाठवायचंय, ज्यावेळेस प्रभूला वाटतं की नाही आता मला यांच्यापासून दुसरीकडे जायचंय, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मुक्त होऊया. तोपर्यंत प्रभूला म्हणे की प्रभू तो आमचा ताबा घे, प्रभू तो आमचा मालक हो, प्रभू तो आमचा चालक हो, आणि प्रभू आमचं नियंत्रण तुझ्या हातामध्ये घे. हालेलुया. हालेलुया. आज वचनाकडे आपण जाऊया. सगळ्यांनी यशाचा ग्रंथ 1 अध्याय आणि 3 वचन काढून ठेवायचं आहे. यशा 1 अध्याय आणि वचन 3 सगळ्यांनी काढलं, फक्त काढायचं. वचन 3 यशाचा ग्रंथ 1 अध्याय आणि वचन आहे 3. मिळाला असेल तर बोला प्रभू येशू मसीह की. मिळाला असेल तर मिळाला असेल तर बोला प्रभू येशू मसीह की. वाचूयात आपण एक सोबत. बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. पुन्हा एकदा वाचूया. बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. त्यावेळेस आपण आपले नेत्र. स्वर्गीय देव बाप्पा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो या वचनासाठी, ज्या प्रभू तुझ्या लोकांनी, प्रभू तुझ्या दासांनी मनन केलेलं आहे. प्रभू विश्वास आहे की तू आम्हाला या वचनाच्या द्वारे प्रभू आमच्याशी तू बोलणार आहे. प्रभू परमेश्वर, ते ऐकण्यास ऐकावयास आम्ही तयार आहोत. प्रभू आमच्या आत्मिक कान, आमच्या आत्मिक नेत्र उघडण्यास आणि प्रभू तुझी महिमा आमच्या जीवनात येशूच्या नावात प्रार्थना मागून ऐकतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वचनाकडे लक्ष दिलं. यशाला परमेश्वर बोलत, यशाला परमेश्वर समोरासमोर बोलत आहे आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे, बैल आपल्या धन्याला ओळखितात.
पुढे लिहिलंय, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो. हालेलुया. इथं कोणाचं वर्णन केलंय? कोणाची प्रशंसा आहे? ओळखतोय. कोणाला ओळखतोय? परमेश्वराला. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वर यशायाला म्हणतोय की हे यशाया, बैल आपल्या मालकाला ओळखतो, गाढव त्याची जागा, त्याचं ठिकाण ओळखतो, पण जे माझे लोक आहेत, जे इस्रायली आहेत, ते मला ओळखीत नाही. हालेलुया. आज आपला विषय आहे, तुम्ही परमेश्वराला ओळखता काय? तुम्ही परमेश्वराला ओळखताय काय? तुमचं उत्तर काय? तुम्ही परमेश्वराला ओळखताय का? बरं, मी मनातल्या मनात संदेश दिला तर तुम्हाला ऐकायला येईल? तुमचं उत्तर मला ऐकायला येणार. तुम्ही परमेश्वराला ओळखताय का? तुम्ही परमेश्वराला ओळखताय का? तुम्ही परमेश्वराला ओळखताय का? तुम्ही परमेश्वराला ओळखताय का? म्हणून मी मगाशी म्हणलं, आगे आगे देखो, सच्चाई खुद में खुद सामने आ जाए. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो की बैल मालकाला ओळखतो, गाढव आपले ठिकाण ओळखतो, पण माझे इस्रायली लोक मला अजिबात ओळखत नाही. ते माझा विचार करीत नाही. मी ज्यावेळेस या वचनाकडे लक्ष देत होतो, वचनावर मनन करत होतो आणि रात्री विचार करत असताना मला झोपही लागली नाही की प्रभू तू त्या ठिकाणी असं का बोलत आहे की तुझे इस्रायली लोक तुला ओळखत नाहीत. ज्या इस्रायलांना मी पाहतो ते इस्रायली तर तुझी प्रशंसा करतायत, ते इस्रायली तर तुझी उपासना करतायत, ते यहुदी लोक तर तुझा जय जयकार करतायत, तरी सुद्धा तू ह्या वचनामध्ये काय म्हणत आहे की मी इस्रायल लोक मला ओळखत नाहीये. बैल मालकाला ओळखतो, गाढव ठिकाण ओळखतो, पण इस्रायली लोक मला ओळखत नाही. हालेलुया. मी फार विचार केला, त्यावेळेस प्रभू माझ्याशी बोलू लागला आणि प्रभू म्हटला की तुला जर याचं उत्तर हवा असेल तर तुला उत्पत्तीमध्ये जावं लागेल. ज्यावेळेस परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली, त्यावेळेस त्याने सर्व प्रकारचे पशु पक्षी जलचर प्राणी देखील त्याने निर्माण केले आणि ते देखील मातीपासून. हालेलुया. तुमच्या लक्षात येतं, जनावरांना सुद्धा कशापासून निर्माण केलं? कशापासून? तुम्ही ऐकताय मला? कशापासून? तुम्ही परत मला ऐकताय? कशापासून? जनावरांना सुद्धा बायबलचं वचन सांगतं की मातीपासून निर्माण केलं आणि त्यासोबत नंतर परमेश्वराने पुन्हा एका मातीचा उपयोग मनुष्य बनवण्याकरिता केला. तुम्ही मला ऐकताय? माती तीच आहे जी दोघांसाठी वापरण्यात आली. एक त्या मातीपासून जनावरांची निर्मिती आणि त्याच मातीपासून मनुष्याची निर्मिती. हालेलुया. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की. बोला प्रभू येशू मसीह की. प्रभू म्हणतो दोघांनाही मी काय केलं? निर्माण केलं. पण मला लक्षात आहे उत्पत्तीपासून ज्यावेळेस मी जनावर निर्माण केले, आजपर्यंत जनावरांचा स्वभाव बदललेला नाही. तुम्ही ऐकताय? आजपर्यंत जनावरांचा स्वभाव बदललेला नाही. ज्या वेळेस मी मनुष्याला बनवलं त्यालाही त्याच मातीपासून बनवलं, पण बायबलचं वचन सांगतं की आज मनुष्याचा स्वभाव बदललेला आहे. म्हणून तो या ठिकाणी मनुष्याच्या ऐवजी जनावरांची काय करत आहे? काय करत आहे? बायबलचं वचन सांगतं मातीपासून मनुष्य आणि मातीपासून जनावर बनवले आणि मातीपासून बनवलेले जनावर आजपर्यंत बदललेले नाही. आजही ते परमेश्वराच्या अधीन आहे. आजही परमेश्वराच्या ते धाकात आहे. आजही परमेश्वराच्या आज्ञेत ते आहे. आजही परमेश्वराची प्रशंसा ते करत आहेत. आजही परमेश्वराचं गुणगान ते गात आहेत. परंतु मनुष्य त्याने स्वतःचा स्वभाव परमेश्वरासमोर दाखवला. परमेश्वराला कधीच दुःख झाला नाही पृथ्वीवर, त्याला कधीच दुःख झालं नाही जनावर बनवून,
पण त्याला अनुताप मात्र झाला मनुष्य. बायबलचं वचन सांगतो, वाचा तुम्ही उत्पत्ती 6व्या अध्याय. त्या ठिकाणी देवपुत्रांनी मानव कन्याशी लग्न केले, त्यांना भ्रष्ट केले, म्हणून प्रभू म्हणतो माझा आत्म्याचा त्यांच्या काही जास्त दिवस वास राहणार नाही. हालेलुया. कारण मनुष्य काय झालंय, भ्रांत झालाय. मला त्यांचा अनुताप होतोय. जो सृष्टी करता परमेश्वर आहे. विचार करा, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, जे लेकरं आई वडिलाला रडवतात ना, हॅलो ऐकताय तुम्ही, जे लेकरं आई वडिलांना रडवतायत ना, ज्या लेकरांमुळे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत ना, ते लेकरच नाही, येत्या लक्षामध्ये कठोर आहेत. अगदी त्याचप्रमाणे इस्रायली लोकांनी परमेश्वराला रडवलं. ज्यावेळेस येशू यरुशलेमेकडे गेला आणि त्याने यरुशलेमेची दशा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. येशू रडला. बायबल सांगते येशू काय झाला, रडला. त्यालाही दुःख होतं ज्यावेळेस तो त्याच्या लोकांकडे पाहतो. म्हणून आज तो मनुष्याच्या ऐवजी ह्या वचनामध्ये जनावरांची प्रशंसा करत, आपल्यापेक्षा जास्त धनवान ते झाले, धन्य ते झाले, ज्याची प्रशंसा तुमच्या आणि माझ्या परमेश्वराने केली. हालेलुया. ज्या जनावरांवर सत्ता चालवण्याचा अधिकार मनुष्याला देण्यात आला, आज जनावरांची प्रशंसा होते, मनुष्याची नाही. काय होतं, का बरं या ठिकाणी मनुष्य परमेश्वराला विसरत आहे? परमेश्वर वारंवार त्यांच्याद्वारे, वारंवार त्यांच्या लोकांच्या द्वारे, वारंवार संदेशांच्या प्रभू त्यांच्याशी बोलला आणि त्यांच्यासाठी प्रभूने अद्भुत कार्य केलं, तरी सुद्धा इस्रायली लोक परमेश्वराला विसरत आहेत. तरी सुद्धा इस्रायली लोक परमेश्वराला विसरत आहेत. तुम्ही देवाला खरोखर ओळखताय का? एकच उत्तर आहे. तुम्ही देवाला खरोखर ओळखताय का? ओळखताय? इथं सुद्धा आदाम देवाला ओळखीत होता बरं का? येतं लक्षामध्ये? हवा सुद्धा देवाला ओळखत होती. देवाला ओळखणारे देवाच्या विरोधात चालत नाही. देवाला ओळखणारे देवाच्या विरोधात चालत नाही, जात नाही. हालेलुया. तुम्ही मला ऐकताय म्हणून मी विचारलं, तुम्ही देवाला ओळखताय? तुम्ही देवाला ओळखताय? तुम्ही देवाला ओळखताय? दोन शब्द या ठिकाणी आहेत, होय किंवा नाही, पण दोन्ही याच्यामध्ये सत्यता हवी. नाही ओळखत सत्य बोला, नाही ओळखत. आणि ओळखताय सत्य बोला, आम्ही देवाला ओळखतो. दोन्ही मध्ये एकच कॉमन आहे, सत्य. हालेलुया. जर त्याच्यात तिसरा शब्द आला खोट, तर लक्षात ठेवा त्याचा दंड आपल्यावर येईल. हालेलुया. कारण आपण कोणाच्या बद्दल बोलत आहे? देवाबद्दल. असाच एक व्यक्ती मंडळीचा याजक बनून त्यांना शिकवत असताना त्यातल्या मंडळीतले पती पत्नी घरी गेले, त्यांनी जमीन विकली आणि उर्वरित पैसा खिशात टाकला, काही पैसा घरात ठेवला आणि दासाच्या समोर येऊन उभा राहिले आणि ते पैसा त्याच्याकडे दिले. त्यावेळी दास म्हटला, तुझी जमीन विकली ती एवढ्यातच विकली का? तो म्हणतो होय प्रभूजी. तो म्हणतो होय स्वामीजी. तो म्हणतो होय दास. होय बाळकसाहेब, तेवढ्याला जमीन ती विकली. त्यावेळेस बाळकसाहेब काय म्हणतो माहितीये का? काय म्हणतो माहिती तुम्हाला? हॅलो, एकदम बरोबर. काय म्हणला तो? तू माझ्याशी नाही, तू देवाच्या आत्म्याशी लबाडी केली. काय म्हटलं? देवाच्या आत्म्याशी लबाडी केली. तू खोटं कोणाला बोलला? त्याला वाटलं आम्ही पालकाला खोटं बोलतोय, पण ते विसरले की पालकाच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा काय करत आहे? वास करत आहे. ही विधी आहे, वेदी म्हटले जाते याला, आणि ही वेदी परमेश्वरासाठी असते.
हालेलुया. जिथं जिथं वेदी बांधण्यात आली ना, बायबलचं वचन सांगतं परमेश्वराची आग, परमेश्वराची उपस्थिती त्या वेदीवर त्या ठिकाणी जाणवली. आणि पेत्र देखील वेदीवर उभा राहून त्यांच्याशी बोलत होता आणि तो मंडळीतला व्यक्ती बाळासाहेबाला खोटं बोलत होता. हालेलुया. आज तुम्ही तर तसं करत नाहीये. आपण तसं करत नाहीये ना, बाळासाहेबाला खोटं बोलत तर नाहीये. बाळासाहेबाला बोला पण देवाच्या आत्म्याला नाही. देवाच्या आत्म्याला नाही. फार सुंदर लिहिलंय. वाचा बरं दुसरं वचन, यशया पहिला अध्याय आणि दुसरं वचन. हे आकाशा ऐक. प्रभू कोणाला बोलत आहे? मनुष्याला नाही बोलत आहे. तो बोलत आहे हे आकाशा ऐक. अगे पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे. बघा, मी मुलांचे, इथं परमेश्वराला बोलायला मनुष्य नाही. ज्या मनुष्याला देवाने बनवलं की तू माझ्याशी बोल, माझ्या सहभागीत राहा, माझ्या उपस्थितीमध्ये आहे, मी जे बोलत ते ऐक, ते तुझ्या भल्यासाठी आहे. पण मनुष्याने त्याच्यासाठी कान झाकून घेतोय. म्हणून या वचनामध्ये परमेश्वर बनवतोय हे आकाशा तू ऐक, पृथ्वी माझ्याकडे कान दे. हालेलुया. तुम्ही ऐकताय? तू कोणाला बोलत आहे? आकाश आणि कोणाला बोलत आहे? म्हणा आकाश आणि कोणाला बोलत आहे? आकाश आणि म्हणा मला बोलत नाहीये. म्हणा मला बोलत नाहीये. मला बोलत नाहीये. बोला ना, मला बोलत नाहीये. अरे देवा. हालेलुया. काय लिहिलंय वचनामध्ये? हे आकाश ऐक, आगे पृथ्वी कान दे, कारण वाचा, कारण मी मुलांचे पालन पोषण केले, त्यास लहानचे मोठे केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाले. हालेलुया. हे आकाश ऐक. तू साक्षीदार होतास ना ज्यावेळेस मी मातीपासून मनुष्य घडवला. तू साक्षीदार होतास ना पृथ्वी, ज्यावेळेस या मनुष्याच्या हातात काहीच नव्हतं त्यावेळेस धन आणि संपत्ती मी त्याला दिली. हालेलुया. तू साक्षीदारच ना. आता ऐक, ह्या लोकांना लहानाचं मोठं मी केलं, यांना धनवान मी केलं, यांना आशीर्वादित मी केलं, पण हे लोक मला काय झालं? फितूर, बेईमान. हालेलुया. शब्द जड आहेत ना, पण ते बायबल मधले. हालेलुया. फितूरचाच अर्थ होतो बेईमान. आणि हे आता मी बोलत नाहीये पाहिजे. मी बोलले की राग येतो, परंतु आता इथं कोण बोलत आहे? आता खरा परमेश्वरावर राग. हालेलुया. तो म्हणतो की हे माझ्याशी काय झालं? फितूरच झाले. म्हणून तो म्हणतो बैल आपल्या मालकाला आणि घाडू आपल्या ठिकाणाला ओळखतो. हालेलुया. ते तरी ओळखतात. आजपर्यंत बैलाने परमेश्वराची महिमा करणं सोडलेलं नाहीये. ज्या कामासाठी बैलाला निर्माण केलं ना, आज तो एकदम इनामे इतबार विश्वास योग्य काम करतो. मी पाहिलं अशा लोकांना की ज्यांच्याकडे जनावर आहेत, आणि माझ्यासारखे तुम्ही सुद्धा इथे बसलेल्यांनी प्रत्येकाने पाहिलेलं आहे ज्यांच्याकडे जनावर आहे. तुम्ही बैलाला कुठेही नेऊन सोडा जर तुम्ही त्याला सांभाळलं असेल. तुम्ही कुत्र्यांना कुठेही नेऊन सोडा जर तुम्ही त्यांना सांभाळलं असेल. तुम्ही मांजरांना कुठेही नेऊन सोडा जर त्यांना तुम्ही सांभाळलं असेल, तर एक ना एक दिवस तुमच्या दारात उभा राहीलच राहील. हालेलुया. का बरं राहील? मला एका लेकराची गरज आहे. हालेलुया. पकडूया. आता हे मनुष्य नाहीये, ही व्यक्ती नाही, आता हे जनावर आहे. हे कोण आहे? मांजर. पकडूयात आपण. कोण आहे? मांजर. आणि ही मांजर काय करते? वारंवार मला त्रास देते.
जेवण करायला आलं की लगेच जवळ येणार, अंतरुणात गेलं की लगेच जवळ येणार. बरोबर. ती मांजर काय करते, मला त्रास देते. मला सांगा बरं, तुमच्या लेकरा जास्त त्रास देतात का तुमच्या घरातले जनावर? मी सरळ बोलत आहे, कारण तिथं 2-3 शब्द आहे. तिथं गाढव बैल म्हणजे जनावर पण आहे आणि मनुष्याचं पण नाव आहे, लेकरांचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणून विचारलं, तुम्हाला त्रास कोण देतात, लेकर देतात का जनावर देतात? हॅलो, बोला ना माझ्याशी. जनावरच देतात. जास्त त्रास तुम्हाला लेकरांचा होतो का जनावरांचा होतो? लेकरांचा त्रास होतो ना, नक्की. कारण मी असं ऐकलं, जे लेकर आई वडिलांना त्रास देतात, कधी कधी आई वडिलांच्या तोंडातून सुद्धा अपशब्द बाहेर पडले, वाईट शब्द आईच्या वडिलांच्या मुखातून बाहेर पडले, मरणापर्यंतचे शब्द आईच्या आणि वडिलांच्या मुखातून बाहेर पडले. कारण त्यांना त्या लेकराचा त्रास देणं सहन झालेलं नाही. पण आज पर्यंत माझा परमेश्वर त्याच्या लेकराचा त्रास सहन करत आहे. पण तो कधीच म्हणला नाही जा आणि तुम्ही मला ऐकताय, आजपर्यंत तू सहन करत त्या लेकरांचा त्रास. ही मांजर वारंवार मला त्रास देते, वारंवार मला त्रास देते, वारंवार मला त्रास देते. एक दिवशी मी निर्णयच घेतला, ह्या मांजरीला माझ्या घरातून बाहेर हाकलायचंय. मी निर्णय घेतला आणि मी काय केलं, या मांजरीला घेतलं आणि बाहेर नेऊन सोडलं. ती मांजर बाहेर नेऊन सोडलंय. मी घरी यायच्या आधीच मांजर माझ्या घरी वाटला. मला घरी यायच्या आधीच मांजर माझ्या घरी माझी वाट पाहत. परत म्हणलं जाऊ दे, आता बिचारी लांबून आली, थकून आली, जाऊ दे माझ्या आधी आली. परत मला दया आली, परत मला तिच्यावर काय आलं, तरच आलं. आणि मी काय केलं, तिला लाडाने गोंजारलं, मी तिला जवळ घेतलं, मी तिला पाणी पाजलं, मी तिला खायला दिलं. परंतु तिला त्रास देणं काही मला सोडलं. तुम्ही मला ऐकताय, ते माझे मांजर असतो, माझे मांजर काय तिला मला त्रास देणं, आज बोलू नका, नंतर बोलूया. तिला मला त्रास देणं काही परत वैताग आला आणि परत मी तिला आता पहिल्यापेक्षा जास्त लांब नेऊन सोडलं. आता ती लांब गेली, मी घरी आलो, निश्वास झालोय, निश्चिंत झालोय, आनंद झाला की आता एकदाचीच पिढा गेली. परंतु एक दिवस जात नाही, लगेच ती घरामध्ये येऊन म्याव म्याव करत आहे. परत ती माझ्याकडे येते आणि काय करते, आवाज देते. मी लगेच ओळखले की आता कोण आली आहे, मांजर आली. मी त्याच्यासाठी दार उघडलं, परत घरात घेतलं. असं करत 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 शेवटचा निर्णय घेतला, आता याला जवळ सोडायचं नाही. बरं का, तुम्ही ऐकताय मला, आता हिला जवळ सोडायचं नाहीये, आता हिला लांब पुढे तरी जंगलात नेऊन सोडतो. तुम्ही ऐकताय मला, मी काय म्हणतो, आता हिला पुढे तरी जंगलात नेऊन सोडतोय. कारण गावात सोडलं तर ती येते, पुढे सोडलं तर ती येते. आता हिला जवळ नाही सोडायचं, हिला जंगलात सोडायचं, म्हणजे तिला रस्ताच सापडणार नाही. मी हा निर्णय घेतला, तिला पकडलं आणि विल्हेवाट लावण्यासाठी मी तिला घेऊन लांब जंगलात गेलो. बाहेर सोडलं नाही, पूर्ण आतमध्ये गेलो. घन जंगल, दाट जंगल, आणि त्या जंगलामध्ये तिला नेऊन सोडतोय. शेवटी तिला सोडलं खरी, पण मलाच घरी यायचा रस्ता सापडला. मी तिला सोडलं, पण मलाच घरी यायचा रस्ता सापडला नाही. शेवटी ती मांजर माझ्याकडे आली आणि मला म्हणली, चल मी तुला घरचा रस्ता दाखवतो. तुम्ही ऐकता, ती मांजर काय म्हणते, चल मी तुला घरी रस्ता दाखवतो. बायबल तेच सांगतं, गाढवाला त्याचं ठिकाण माहिती, त्याची जागा माहिती. नेऊ सोडा पाळलेला असेल तो तिथंच येणार आहे, बैलाला नेऊ सोडा तो तिथंच येणार. हालेलुया. पण मनुष्य परमेश्वराकडे येत
तुम्ही ऐकताय नाही. का बरं परमेश्वराकडे मनुष्य येत नाही? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काढा लूक शुभवर्तमान 12 अध्याय. लूक शुभवर्तमान 12 अध्याय आणि वचन आहे 16 पासून 21 पर्यंत. 21 पर्यंत ऐका. इथं वचन काय सांगतं? त्याने त्यास एक दाखला सांगितला. दाखला म्हणजे काय? आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, तसं त्याने त्यांना काय दिलं? उदाहरण दिलं, दाखला सांगितला. तो असा, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला काय आलं? तुम्ही ऐकताय काय आलं? बोला, पीक आलं. बरं, धनवान मनुष्याच्या जमिनीत पीक आलं. बोला सगळेजण. धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आलं. पीक आलं. तो आपोआपच धनवान झाला का? तो लगेच पोटात जन्म घेतल्यापासूनच धनवान झालाय का? मेहनत केली आहे ना, कष्ट केलेत ना, परिश्रम घेतलाय ना, म्हणून तो धनवान झाला. कदाचित पैसा कमवण्यासाठी, कदाचित धनवान होण्यासाठी त्याने पोटाला चिमटा देखील घेतला असेल. अनेक वेळेस उपास, अनेक वेळेस रात्रीचा दिवस त्याने केला असेल. हालेलुया. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो काय झालाय? धनवान झालाय. आणि वचन काय सांगतं? एक धनवान मनुष्याला एक दिवशी फार पीक झालं. पुढे तेव्हा त्याने, त्या धनवानाने आपल्या मनात असा विचार केला की आता मी काय करू ह्या पिकांचा? कारण माझे उत्पन्न साठवावयास बस. काय नाही म्हणतोय तो? जे पीक मला मिळालं, ज्या पिकासाठी मेहनत केली, ज्या पिकासाठी कष्ट केलेत ना, आता ते पीक काढलंय खरं, पण त्याला ठेवायसाठी माझ्याकडं. आणि शब्द काय वापरलाय तो व्यक्ती? कसा आहे? धनवान आहे. हालेलुया. त्याला काय नाहीये? एका दिवसाची गोष्ट नाहीये प्रिया. श्रीमंत मनुष्य एका दिवसात होत नाहीये, एका रात्री तो बनत नाहीये. आणि तो जर बनला तर जास्त दिवस धनवान राहत नाही. हालेलुया. हळूहळूच तो धनवान बनतो, हळूहळूच तो श्रीमंत बनतो. आणि हा देखील हळूहळू श्रीमंत बनला. कदाचित त्याने साठवलेल्या पैशातून जागा घेतली, कदाचित त्याने साठवलेल्या पैशातून त्याने गोडाऊन विकत घेतला असेल, त्याने घरं विकत घेतले असतील, आणि सगळं पीक त्याने त्याच्यात नेऊन ठेवलं. पण परत सुद्धा त्याला देवाने आशीर्वाद केला आणि ते पीक जास्त आलं. आणि आता ते पीक ठेवायला त्याला जागा राहिली नाही. पुढे वाचूया. मग त्या धनवानाने म्हटले, मी आता असे करीन. स्वतःलाच बोलत आहे धनवान. बोला, स्वतःला धनवान बोलत आहे. इशारा करायचा मला. बोला, धनवान स्वतःला बोलत आहे. वाचूया. तो व्यक्ती धनवान आहे आणि त्याला ते पीक साठवायला आता जागा नाही, कोठारे नाहीत. असं पकडूया, तुमच्या घरामध्ये आता भांडे ठेवायला जागा नाहीये, दिवाण ठेवायला जागा नाहीये, कपाट ठेवायला जागा नाहीये, आणि काय म्हणतात ना, भरण्या सुद्धा नाही की त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी साठवून ठेवावं. सगळं घर गच्च भरलंय. हालेलुया. आता जागा नाहीये तुमच्याकडे. आणि त्याच प्रकारे माझ्याकडे आपण नंतर हसूया. हे तुम्हाला मला वचनाकडे घेऊन जाण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. होय, तुम्ही धनवान आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला वाटत नाही मी धनवान आहे. हे व्यक्ती सुद्धा हळूहळू धनवान होत चालला, पण त्याला वाटत नव्हतं की मी धनवान आहे, म्हणून तो इतकं कमवत चालला. आज अंबानी असेल, अडाणी असेल, इतर लोक असतील, ते आजही धनवान आहेत, पण त्यांना वाटत नाही मी धनवान आहे. येतं लक्षामध्ये? त्यांना नाही वाटत आहे मी धनवान आहे. तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे बंगला आहे, तुमच्याकडे घर आहे, तुमच्याकडे शेती आहे, तुमच्याकडे जायदाद आहे, तरी सुद्धा वाटतं तुम्हाला आम्ही धनवान नाहीये. हालेलुया. या व्यक्तीला सुद्धा वाटत होतं मी धनवान नाहीये, मला अजून कमवायचंय, मला अजून कमवायचंय. त्याचं कमवणं काही थांबलं? तुम्ही ऐकता? त्याचं कमवणं काही थांबलं? आणि ज्यावेळेस त्याच्याकडे पीक आला होता, तो म्हणतो, मनात बोलतो. वाचूया सिस्टर. मी आपले कोठारे पहिले जे आहेत ते मोडून टाकतो आणि त्याला मोठे बांधतो. बघा, आता त्याच्याकडे पैसे म्हणून तो हा विचार करतोय ना,
जागा परत नाही ते मोडूयात आणि काय करूया मोठ्या बांधूयात. ज्याच्याकडे जसा जसा पैसा येतो ना तो पहिला मजला बांधतो, नंतर परत हळू काही वर्षांनी पैसा आला की दुसरा मजला बांधतो, हळूहळू पैसा आला की आता तिसरा मजला बांधतो, तो मजल्यावर मजले बांधतो. तिथं आता जागा भेटली नाही, परमिशन भेटलं नाही तर तिसरीकडे जागा घेतो, तिथं तो बांधतो. आणि हा व्यक्ती सुद्धा काय म्हणतो धनवान, मी काय करत आहे आता पहिले कोठारे साठवण्याच्या जागा मी तोडतो आणि पहिल्यापेक्षा काय करतो मोठे बांधतो. हे त्याचे विचार आहेत बरं का. हालेलुया. वाचूया. आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवेल. हालेलुया. तुम्ही असंच करताय ना, तुम्ही असंच करताय ना. आज एक धनवान आहे काय म्हणतो, आता हे मी तोडतो आणि मोठे बांधतो आणि त्याला काय करतो साठवून ठेवतो. पुढे वाचूया. मग मी आपल्या जीवाला म्हणेल. आता म्हणा मी माझ्या जीवाला म्हणेल. ऐका आता काय म्हणायचं जीवाला. हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल, इतकं धन, इतकी संपत्ती, इतकं पीक आता आपण ठेवलेलं आहे. आता तू काय कर, कष्ट करू नकोस. आता तू काय कर, विसावा घे. आपण म्हणतो आता मी राबतो, एकदा म्हातारपण आलं की मस्त पैकी मी काय करतो आराम करतो. बघा जे नोकरीला आहे परमनंट ते काय करतात, कष्ट करतात, लग्नात जात नाही, कार्यात जात नाही, कुठंच जात नाही. पण रिटायर झाले होते असं म्हणतात, रिटायर झाले की सगळ्या नातेवाईकाला जाऊन भेटो. बरोबर आहे, ते असंच विचार करतात. जाऊन भेटा तुम्ही रिटायर झालेल्या माणसाला किंवा जे नोकरीला त्यांना जाऊन विचारा. ते म्हणतात आम्ही रिटायर झाल्यावर काय करूया लोकांना भेट देऊया. तुम्ही मला ऐकताय, तुम्ही मला ऐकताय. बोला प्रभू येशू मसीह की, बोला प्रभू येशू मसीह की. तुम्ही सुद्धा काम करताय, सोमवारी काम करताय, मंगळवारी काम करताय, बुधवारी काम करताय, गुरुवारी पण काम करताय. आता शनिवार आला, शनिवारी पण काम करताय. आता रविवारी आपण जाऊया. रविवार आले की म्हणतात नाही पुढच्या रविवारी आपण जाऊया. परत आठवडाभर काम करताय, परत रविवार आले की काय म्हणतो आपण, बोला बोला पटकन काय म्हणतो आपण, पुढच्या रविवारी जाऊया. परत पुढचा रविवार येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, आता परत पुढचा रविवार आला, आता आपण काय म्हणतो आपला रविवारच येत नाही. हे सेम असं झालं. जे रिटायर्ड झालेला माणूस म्हणतो रिटायर्ड व्हायच्या अगोदर, रिटायर्ड झाले की आता मस्त फिरायचं, एन्जॉय करायचा, आराम करायचा, विश्रांती घ्यायचा. आणि ज्यावेळेस रिटायर जे होतो त्यावेळेस त्याचा लेकरू म्हणतो बाबा हे लेकरू सांभाळा. तुम्ही ऐकताय काय म्हणतो, आता हे लेकरू जबाबदारी दिली टाकतो. बाबाला सुटकाच नाही, बाबाला सुटकाच नाही. हा सुद्धा धर्मात काय म्हणतो, मी फार कमवलंय, आता मेहनत केली, कष्ट केले, आता मी काय करतो माझ्या जीवा दिवसभर कष्ट केले, रात्री पण आपण कष्ट केले, आपण आपलं अर्ध आयुष्य आपण हे कष्टातच घातलं, कोणाला वेळ दिला नाही, मी तुझ्या शरीराला देखील वेळ दिला नाही. आता आपण काय करूया, पुष्कळ कमवलं, आता आपण आराम करूया. हालेलुया. आपल्याला पूर्ण आयुष्य जाईल, आता मरेपर्यंत आपली पुढची पिढी बसून खाईल इतका आता आपण कमवलाय. आता आपण काय करूया, काय करूया. तुम्ही मला ऐकताय, तुम्ही कशासाठी कमवता, तुम्हाला फक्त इच्छा होणं बाकी, झालं की लगेच तुमच्याकडे ते आलं पाहिजे, त्यासाठीच कमवताय ना, गरजा भागवण्यासाठी. तुम्ही ऐकताय मला, किंवा काय म्हणतो पूर्ण कमवल्यानंतर आपण आता आराम घेऊया, मनालाच म्हणतोय आपण विश्रांती घेऊया. आता आपल्याला शांतीने राहण्याचा दिवस पाहायला मिळत आहे. वाचूया. आता तो म्हणतो हे माझ्या जीवा आराम करायचे दिवस आहेत, आता तू नुसतं खा, आता नुसतं पी आणि काय कर, काय कर, काय कर. माझ्या बायबल मध्ये असा आनंद हा शब्द नाही, तिथं लिहिलंय खा पी आणि मजा कर. माझ्यात असं लिहिलेलं आहे, कदाचित तुमच्याच्यात पण लिहिलं असेल काहीच्या बायबल मध्ये, मजा कर, खा पी, तिथं आनंद कर. माझ्याकडे लिहिलंय मजा कर. मजा करायची. बरोबर काय लिहिलंय,
एकच शब्द आहे, आनंद कर, मजा कर. मजाच म्हणजे आनंद, आनंदातच आपण मजा करतोय, बरोबर आहे ना? मजा कर, आनंद कर, पण तिथं मजा हा शब्द लिहिलाय. तुझ्याकडे आनंद आहे, माझ्याकडे मजा आहे. कितवं वचन वाचलं? 19 वचन वाचलं. माझ्याकडे पण इथं आनंद लिहिलाय. ओके, मी जे बायबल वाचलं त्याच्यामध्ये मी मजा हा शब्द त्या ठिकाणी पाहिला. हा? लिहिलंय का? वाच बरं. वाचायचं लगेच. 19. आणि ती माझ्या जीवाला म्हणले, हा. जीवा तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी आणि वर्षपूर्ती इतक्या आहेत. आराम कर, खा पी आणि मजा कर. ऐकलंय तुम्ही? काय लिहिलंय? मजा कर. एकच अर्थ आहे, आनंद कर, मजा कर. परंतु मजा हा शब्द थोडासा वेगळा आहे, आनंद थोडासा वेगळा आणि मजा थोडासा वेगळा आहे. बरं का? थोडा मध्ये इथं लिहिलं मजा कर. हालेलुया. कारण आता तू फार कष्ट केले, फार मेहनत घेतली, आता तू काय कर? फक्त मजा कर. तो स्वतःच्याच मनाला म्हणतोय, स्वतःलाच म्हणत आहे मजा कर. तुम्ही म्हणताय का स्वतःला मजा कर? तो म्हटलंय बरं का तिला कमवून झाल्याच्या नंतर, काय? मजा कर. वाचूयात पुढे काय लिहिलंय. मजा कर स्वतःला म्हणतोय, आणि हे मजा करण्याचे दिवस येईपर्यंत त्याने एकही दिवस आराम केलेला नाही. तुम्ही मला ऐकता? एकही दिवस तो घरी बसून राहिलेला नाहीये. एकही दिवस तो लोकांना वेळ त्याने दिलेला नाहीये. दिवस असो, रात्र असो, ऊन असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणताही दिवस असो, तो त्या दिवसामध्ये मला पाहायला मिळतं की तो कष्ट आणि कष्टच करीत होता. हालेलुया. सगळं संपलं, सगळं कमवलं, आणि आता त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याकडे जागा नाही, पुरून वरेल इतकं माझ्याकडे आहे. तर आता आपण काय करूया? आराम करूया. वाचूया. परंतु देवाने त्याला म्हटले, परंतु असा विचार त्याच्या मनात आल्याच्या नंतर देवाने त्याला म्हटले. म्हणा, देवाने मला म्हटले. तुम्ही आता म्हणायचं, देवाने मला म्हटले. मला देवाने मला म्हटले. काय म्हटले? वाचूया. अरे मूर्खा, आज तुम्ही शब्द ऐकलाय का? देव कोणाला म्हणतोय? कोणाला म्हणतोय? हा? जो उद्याची चिंता करतोय, जो उद्याचा विचार करतोय, तो काय म्हणतो? आता आयुष करायचे दिवस आहेत, मजा करायचे दिवस आहेत, आराम कर, आता कष्ट करायचे नाहीये. येशू परमेश्वर तिला म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव आज रात्रीच तुझा जीव घ्यायला मी येत आहे. काय म्हणत? करा कष्ट. अवश्य मेहनत केली आणि प्रभू म्हणता, आता मी तुझा जीव घेतो. बघू तुला धन वाचवतंय का? बघू तुला संपत्ती वाचवते का? बघू तुझा कमवलेला पैसा वाचवतं का? बघू ज्या माणसाला तू वेळ दिला की माणसं तुला वाचवतात का? आज रात्री मी तुझा जीव घेण्यास तुझ्याकडे येतो. वाचा परत. अरे मूर्खा, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. आज रात्री तुझा जीव म्हणजे घेतला जाईल. जीव घेणं कोणाच्या हातात आहे? जीवन देणं कोणाच्या हातात आहे? तो कोण आहे? हे व्यक्ती, धनवान व्यक्ती आहे ना, याला धनवान मी यामुळे म्हणतो कारण तर धन कमवता कमवता त्याने देवाला पाहिलं नाही. धन कमवता कमवता देवाला विचारलं नाही. धन कमवता कमवता देवाच्या मंदिराची पायरी तो चढला नाही. तुम्ही आहात का? की परत विचारतो. ह्या धनवान व्यक्तीने देवाला ओळखलं. या धनवान व्यक्तीने देवाला ओळखलं नव्हतं. आज तुमच्या कामामुळे तुम्ही देवाला ओळखत नाही. आज तुमच्या नातलगांमुळे तुम्ही देवाला ओळखत नाही. आज तुमच्या घरातल्या कार्यक्रमामुळे तुम्ही देवाला ओळखत नाही. आणि मला तुम्ही म्हणताय की होय आम्ही देवाला ओळखतो. आज तुम्हाला देवापेक्षा तुमचं काम महत्वाचं, देवापेक्षा तुमचे नातलग महत्वाचे, देवापेक्षा तुमचे घरचे महत्वाचे, देवापेक्षा सगळं काही महत्वाचं आहे. पण देव तुम्हाला महत्वाचा तुम्ही ऐकताय ना? देव तुम्हाला महत्वाचा नाही. हे मी नाही, हे सिद्ध होत आहे. हे सिद्ध होत आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्या लय लक्षात आलं,
देवाशिवाय आशीर्वाद कोणालाच मिळत नाही. देवाशिवाय आशीर्वाद कोणालाच मिळत नाही. या धनवानाला यश कोणी दिलं? कुठलंही काम करू द्या त्याला यश मिळत होतं. त्याला बरकत कोणी दिली? कुठलंही काम हाती घेऊ द्या त्याला बरकतच मिळत होती. होते का नाही? आता याचं काम होतं का नाही? की जो बरकत देणारा, जो यश देणारा, त्या परमेश्वराला धन्यवाद देण्याकरिता मी त्याच्याकडे जावं. तुम्ही कधी तुमच्या समोर आलेल्या ताटाबद्दल देवाला धन्यवाद दिलाय का? कधी नवीन कपडे घातल्याबद्दल देवाला धन्यवाद दिलेत का? कधी तुम्ही गाडीवर बसून तुम्ही चाललाय त्याला त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद दिलाय का? ज्यावेळेस तुम्ही कामावर हात घालता त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद दिलायत का? ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये कार्यक्रम होतो त्यावेळेस तुम्ही धन्यवाद दिलायत का? ज्यावेळेस तुम्ही सकाळचा दिवस पाहताय डोळ्याने त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद दिलाय का? ज्यावेळेस तुम्ही रात्री अंथरुणावर जाऊन झोपताय त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद दिलाय का? आता शांत नाही दिला. 100 पैकी एकच गोष्टीला धन्यवाद देतात, 99 गोष्टींसाठी धन्यवाद देत नाही. हा सुद्धा धनवान व्यक्ती त्यातलाच आहे जसा आपण आहोत. तोही धन्यवाद देत नव्हता, तोही आभार मानत नव्हता. हालेलुया. ह्या व्यक्तीने आयुष्य पूर्ण कष्टामध्ये खर्च केलं, परंतु देवासाठी त्याने खर्च केला नाही. देवासाठी त्याने खर्च केला नाही. ह्या कष्ट करीत असताना त्याने कधीच परमेश्वराला त्याने कामाला वेळ दिला न चुकता. इथं बसलेले कृपया मला क्षमा असू द्या. इथं किती जण काम करतायत, कित्येक जण आहेत, किती कष्ट काम करतायत. खरं खरं सांगायचं, खोटं बोलू नका. कित्येक जण काम करतायत. मला माहिती काम करतात, पण तरी सुद्धा आपल्याला सवय म्हणून विचारलं, किती जण काम करतायत? काम काम कष्ट काम हा किती जण करतायत? बरं, तुमचं झालं की लोकांची तर जातात. तुम्ही सकाळी कामाला कधी सुरुवात करताय? नक्की किती वाजता करताय? लोकांची ना ओके. तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करताय? 7 वाजता. ओके. अजून कोणी हात वरती केला? तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करताय? नाही ठीक आहे. लोकांची तर जायला 10 वाजता आणि स्वतःच्या घरामध्ये तरी सकाळ तरी 6 वाजल्यापासून. तुम्ही किती वाजता काम चालू करता? काम आपल्या मनात आलं तेव्हा मनात आलं, पण तरी सुद्धा एक वेळ असेल ना त्याला. 10 10 शक्यतो 10 ते 10:30. ओके. तुम्ही पण हात वरती गेला. किती वाजता काम करता? 11 वाजता काम. तुम्ही 8 ते 9च्या टाइम. तुम्ही ते आराम म्हणतात. नाही, प्रभूचं काम करणं हे सुद्धा कामच आहे. मी काम म्हटलंय म्हणून तर मी विचारले 3दा शब्द. तुम्हाला त्या शब्दावर हसायला आला. काम छोटं असो का मोठं असो, घरातलं असो का बाहेरचं असो, साधा असो का वजनदार असो, काम कामच आहे. हालेलुया. तुम्ही काम करताय आणि प्रत्येकाने कामाला एक वेळ दिलाय. तुम्ही शेतामध्ये लोकांच्या शेतामध्ये कामाला जाताय 10 वाजता, त्या 10च्या ऐवजी तुम्ही कामाला जा 12 आणि 3 वाजता दुपारच्या. हॅलो, दुपारच्या वेळी कामाला जा. घरी मला नाही वाटत पाठवून देतो. कारण मला अनुभव नाही म्हणून विचारतोय. नक्की करा. वेळेला महत्व असतं. नक्की. तुम्ही 7 वाजता कामाला जाताय, तुम्ही 7च्या ऐवजी 10ला जा लेकरं घ्यायला. का? काय हरकत आहे? 10 वाजता जाऊ ना. शेवटी वेळेला महत्व आहे ना. मी त्यांना तो प्रश्न केला. 10 वाजता जायचं का? का बरं? का बरं वापस पाठवायला नाही पाहिजे ना? काम आहे शेवटी. तुम्ही सकाळी सोडलं काय दुपारी सोडलं काय, कामच आहे ना. मग रे पासून 11 वाजता तुम्ही कामाला जाताय, 11च्या ऐवजी दुपारी जा. तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहे, पण तुम्ही 11च्या ऐवजी तुम्ही 3 आणि 4 वाजता जा. का बरं नाही जाणार? स्वतःचे मालक आहेत. जे गिराईक तुम्हाला मिळतात ना ते मिळणार नाही. तुम्ही सुद्धा 8 ते 9 म्हटलं मला.
8च्या 9च्या ऐवजी तुम्ही दुपारून जा. जितकं सकाळपासून धंदा होतो ते दुपारून होणार नाही, बरोबर आहे? त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जाताय. बरं, आता माझ्या बहिणींना मला विचारायचंय, माझ्या आयांना मला विचारायचंय, तुम्ही सकाळी घरातलं काम करताय, त्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, सगळे माणसं कामाला गेले, आता घरी कोणी नाही, त्यावेळेस काम करा. काय होईल? आज थोडस मी वेगळं शिकवतोय, काय होईल? बरोबर आहे. एवढं आपल्याला कळतं, एवढं आपल्याला समजतं. देवाच्या बाबतीत तुम्हाला देव काय म्हणतात ना, काहीच करत नाही का? जर तुम्ही कामावर 10च्या ऐवजी जर तुम्ही दुपारी जाताय तर कामगार तो मालक तुम्हाला काढून देतोय, तर तुम्हाला परमेश्वर काढून देणार नाही. हॅलो, काढून देणार आहे का? मी नाही, परमेश्वराबद्दल बोलत आहे. कृपया मला समजून घ्या, कारण आपण थोडस अशा गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी मी तुमच्यावर प्रकाश टाकत आहे. हालेलुया. का बरं? मला माहिती ना तुम्हाला 8 वाजता कामाला जायचं, तरी तुम्ही 8 वाजता बरोबर कामाला कसं काय जाताय? कसं काय जाताय तुम्ही 8 वाजता कामाला? तुम्ही 7 वाजता कामाला कसं काय जाताय? तुम्ही सकाळी 6 वाजता बरोबर कसं काय उठताय? कसं काय काम करताय तुम्ही लोकांचे? त्या लोकांचा पैसा तुम्हाला पुरणार नाही, ते लोक तुम्हाला मदतीला येणार नाही, ते लोकांच्या आयुष्यभर तुम्हाला साथ मिळणार नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या वेळेवर कसं काय तिकडे जाताय? बाळासाहेब आज जास्त बोलताय. हे धनवान व्यक्ती सुद्धा त्याच्या कामावर वेळेवर जायचा, पण वेळेवर देवाला धन्यवाद कधीच देत नव्हता. म्हणून प्रभू म्हटला, कमव 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 कमव. काय कमवायचं? कमव. बँकाभर, घरभर, दारभर, लोकांच्या घराभर, पण लक्षात ठेव, त्या पैशाचा एकही रुपया तुझ्या उपयोगात पडू देणार. तुम्ही ऐकताय? एकही दाना तुझ्या पोटामध्ये मी जाऊ देणार नाही. आज रात्रीच तुझा जीव घ्यायला मिळेल. माझ्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही बाहेर लक्ष देता, ऐकून नसेल वाटत, हरकत नाही. प्रभूचं वचन आहे, मी तुमच्या सोबत सांगत आहे. म्हणून तो तिथं म्हणतोय की बैलाला ठिकाण माहितीये, गाढवाला ठिकाण माहिती, पण माझे लोक ज्यांना लहानाचं मोठं मी केलं ते मला फितुरी झाले, ते मला ओळखत नाही, ते माझ्याकडे धाव घेत नाही. हालेलुया. ते माझ्याकडे येत नाहीत. हे बायबलचं वचन सांगतं. आणि धनवान सुद्धा कष्ट करीत असताना परमेश्वराला त्याने कधीच वेळ दिला नाही. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला सांगतो, सगळ्या कामात त्याला बरकत होती, वाढ होती, इन्कम होती, परंतु त्या इन्कमीमुळे त्याने देवाला कधीच धन्यवाद आणि आभार दिले नाही. आज आपण तेच करतोय. हे आभार न देणं म्हणजे तो देवाला ओळखत नव्हता. त्याला हे समजत नव्हतं हे देवाने दिलं. तो म्हणायचं हे मी कमवलंय, हे मी मेहनत केली म्हणून माझ्याकडे. त्यांना देवाला कधीच धन्यवाद दिला, देवाचा कधीच आभार मानला नाही. आज तुम्ही जे काही आहेत ना ते फक्त आणि फक्त देवामुळे आहात. तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे फक्त आणि फक्त देवामुळे. इतके आयुष्यभर तुम्ही आतापर्यंत जगला, तुमच्या आयुष्याचे दिवस आजपर्यंत घालवलेत ना, हे फक्त आणि फक्त तुमच्या देवामुळे, तुमच्या अन्नामुळे, खाण्यापिण्यामुळे नाही. हालेलुया. ज्या डॉक्टरकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घेतो ना, ते डॉक्टर सुद्धा फक्त आणि फक्त देवामुळे झालेले. लक्षात येतं? जी शेती तुम्ही करताय, ज्या शेतीत पीक लावताय ना, ती शेत सुद्धा माझ्या पित्याने तुम्हाला दिलेली आहे. त्याने पृथ्वी निर्माण केली म्हणून तुम्हाला ती उपभोग करता येते. हालेलुया. आपण विसरून जातोय, फितुरी होतोय, देवाकडे दुर्लक्ष करत आहे. या व्यक्तीने केलं म्हणून सांगितलं की सावध राहा, जो देवाला ओळखत नाही. हालेलुया. जो देवाला धन्यवाद देत नाही, जो देवाचे आभार मानत नाही. एक वचन आपण घेऊया. स्तोत्र 100 आणि वचन 1 मगाशी आपण वाचलंय. लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख येऊ सुख येऊ, तुमचं काम छोटं असो मोठं असो, तुमच्या समोर आंघोळीला पाणी जरी आलं ना, विचारा त्या लोकांना. मी असे लोक पाहतो की त्यांना अंगावर पाणी सुद्धा घेता येत नाही, कारण पाणीच मिळत नाही.
अशा ठिकाणी जा त्या ठिकाणी पाण्याचे नळ नाहीये, त्यांना आठवडाभर पाण्याची वाट पाहावं लागते. आम्ही ज्या भागात राहतो ना, आमच्यापासून दूर एक 15 ते 17 किलोमीटरच्या अंतरावर आठवड्यातून एकदाच पाणी येतं आणि तेही फिक्स टायमिंग नाही. पाणी कधी येतं माहिती का? पहाटे 2:30 वाजता ते 3:30 वाजता. माणसाने झोपायचं कधी? आणि ते सांगून येणार नाही की चला उद्या तुम्हाला पाणी येईल. जर तो पाण्याचा दिवस हुकला तर संपलं सगळं तुमचं. आठवड्याभर तुम्हाला पाणीच नाही. औरंगाबाद मध्ये ही परिस्थिती आहे. ठीक आहे, तुमच्या घराघरामध्ये नळ आलेले, पाणी आलंय का? कधी येतो पाणी? सांगा ना मला, कधी येतं पाणी? त्यांना पाणीच नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही पाणी आणताय कुठून तरी व्हायचं. या देवाने जगातून पाणीच गायब केलं तर म्हणजे पाणी भेटतं त्याच्याबद्दल आपण धन्यवाद दिला पाहिजे का नाही? जे अन्न आपण खातो, जे ताट आपल्याकडे येतं त्याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे का नाही? दिला पाहिजे. जो सकाळचा दिवस तुम्ही पाहता त्याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे का नाही? जे लेकरं देवाने तुम्हाला दिले त्याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे का नाही? प्रत्येक कामासाठी देवाचे आभार मानले पाहिजे का नाही? म्हणून स्तोत्र करता म्हणतो 100:1. अवपृथ्वीवरील सर्व लोक हो. आमेन. काय करा? काय करा? काय करा? ते गाणं आहे ना, जय जयकार जय जयकार जय जयकार, येशू तेरी जय जयकार. हालेलुया. आपण आज गाणे जे गायलेत ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जय जयकारचेच गाणे. हालेलुया. जय जयकार करायचे आपल्याला, प्रभूची महिमा, प्रभूची प्रशंसा करायची, कारण तो आपल्याला देणारा, तो आपल्याला पुरवठा करणारा परमेश्वर. हालेलुया. आजारी प्रार्थना करा, देवा तुला धन्यवाद की आजारामध्ये मी जास्त तुझ्या जवळ येईल आणि बरे झाला. देवाला धन्यवाद द्या की प्रभू या तकलीफीतून, या त्रासातून तुम्हाला बाहेर काढतात. हालेलुया. धन्यवाद द्या. वाईट हो चांगलं हो, धन्यवाद द्या. लोक तुम्हाला चांगले बोलू वाईट बोलू, देवाला धन्यवाद द्या. तुम्हाला खायला मिळो अथवा न मिळो, देवाला काय द्या? धन्यवाद द्या. हालेलुया. तिथं त्याचा जय जयकार करा, त्याचा धन्यवाद करा, कारण आपण त्याची हस्तकृती आहोत, त्याने आपल्याला निर्माण केलंय. म्हणून तो म्हणतो सुरुवातीला जा त्या जनावराकडे आणि त्या आदामाकडे, मातीपासून मी घडवलं, परंतु जनावर आजही माझ्या बरोबर एक इनामी इतबार विश्वास योग्य आहेत, सोपवलेले काम ते पूर्ण करत आहेत. परंतु मनुष्य माझ्यासाठी फितूर झालाय आणि त्याने मला काय दिलं? वेदना. काय दिलं मला? दुःख दिले. पुढे जाऊयात आपण. वाचा, देवाला न ओळखणाऱ्या लोकांची खासियत. ऐका, देवाला न ओळखणाऱ्या लोकांची खासियत. शब्द ऐकलाय? देवाला न ओळखणाऱ्या लोकांची. बघायचंय तुम्हाला खासियत? देवाला न ओळखणाऱ्या लोकांची खासियत बघायची आहे का? ऐकायची आहे का? हा, बाकी कोणीच बोलत नाही. बाकी म्हणतात कशाला उजागर करताय, राहू द्या नको पितच. प्रभूला धन्यवाद. असं ऐकायचं. देवाने सांगितल्याप्रमाणे देवाला न ओळखणाऱ्या लोकांची खासियत. काढा माझ्यासोबत पहिलं यवहान 3रा अध्याय आणि वचन 6. पहिलं यवहान 3रा अध्याय आणि वचन 6. वचन 6. ऐका, बायबलचं वचन सांगतं, जो कोणी त्याच्या ठाई म्हणजे येशूच्या ठाई, येशूच्या जवळ, येशूच्या आत राहतो, काय करीत नाही? तुम्ही कुठं राहताय? येशूच्या ठाई का जगाच्या ठाई? विचार करा. तुम्ही म्हणता ना मी देवाला ओळखतोय. इथं लिहिलंय, जो कोणी येशूच्या ठाई राहतो तो काय करीत नाही? येशूच्या सोबत चालणारा पाप करीत नाही. येशूच्या सोबत चालणारा पाप करीत नाही. येशूला धारण करणारा पाप करीत नाही. हालेलुया. तर पाप कोण करतं? वाचूया.
जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही त्याने त्याला पाहिले नाही म्हणजे परमेश्वराला जो पाप करीतो ना तो परमेश्वराला पाहत नाही किंवा त्याने पाहिलंच नाही. आणि काय लिहिलंय पुढे शब्द, पाप करणारा देवाला ओळखत नाही. लक्षात ठेवा, बायबलचं वचन सांगतं बरं का. तुम्ही म्हणतो होय मी येशूला ओळखते, पण येशू म्हणतो मी तुला ओळखत नाहीये. प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत, पण तो म्हणतो मी तुला ओळखत नाहीये. तुम्ही ऐकताय नाही होते, लक्षात नाही समजत येशू तुम्हाला पाहतोय किंवा तुम्ही येशूला पाहताय. तुम्ही येशूला ओळखताय का? इथं वचन सांगतं जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो अजिबात पाप करीत नाही, आणि जो पाप करतो तो येशूला ओळखत नाही आणि त्याने येशूला कधी पाहिलंच नाही. पाप काय आहे? पाप काय? पाप मरण आहे. ती व्याख्या झाली. पाप काय? देवाच्या विरोधात करणाऱ्या किंवा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणाऱ्या किंवा देवाची आज्ञा भंग करणारे ते आहे पाप. ते आहे पाप. आणि इथं काय लिहिलंय, जो पाप करीतो तो देवाला आता तुम्हाला प्रश्न करा स्वतः, तुम्ही देवाला ओळखता? जर तुम्ही पापी नाही आहे तर तुम्ही देवाला ओळखता, आणि तुम्ही पापी आहात तर तुम्ही देवाला अजिबात ओळखलेला नाही. कारण माझा परमेश्वर पाप हरण करणारा असा पवित्र कोकरा आहे. हालेलुया. तो पवित्र आहे. आणि तोही म्हणतो मला ओळखणारे सुद्धा कसे असावे, त्यांच्या ठाई पाप नसावे. हालेलुया. देवाला न ओळखणाऱ्या लोकांची खासियत आहे, ते पाप केल्याशिवाय राहत नाही, ते व्यसन केल्याशिवाय राहत नाही. ते मग ते प्रार्थना करतात, ते मग ते जयकार करतात, उपवास. बघा आज सॉरी बरं का, मला एका जणांनी सांगितलं की त्यांचे रिलेटिव्ह आहे आणि त्यांनी उपवास पकडले. त्यांनी सांगितलं की तुम्ही उपवास पकडा, परत 1 तासाचाच पकडा, पण कसं पकडा? पवित्रपणे पकडा. काय म्हणलं? 1 तासाचा पकडा पण पवित्र. नाही म्हणे, असा कधी उपवास असतो का? 1 तासाचा उपवास असतो का? आम्ही तर पूर्ण दिवसाचा उपवास पकडतो. मग त्यांनी विचारलं उपवास पकडता दारू नका? नाही म्हणजे उपासाला दारू चालते. मग ते उपासमानासाठी पकडले, कोणाच्या नावाने पकडले? तर येशूच्या नावाने. आणि येशू काय म्हणतो? पकड 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 पकड, उपवास पकड. पण मी तुला कारण मी त्याला ओळखत नाही जो पाप, मी त्याला ओळखत नाही जो येशू कधीच पाप करत नव्हता, पण तुमचा आणि माझं पाप येशूवर टाकण्यात आलं. जो येशूला म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्यावर पाप आल्याच्या नंतर तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. म्हणून येशू म्हणतो ना माझ्या देवा माझा, तुम्ही तुला ओळखतच नाही. कारण आता तुझ्यावर काय आहे? पाप करणाऱ्याला देव कधीच ओळखत नाही. हा तो तुमच्या जवळून जाईल, तुम्ही त्याला हाक मारता तर पाहून न पाहिल्यासारखा करेल, तर मग तुम्ही तुला ओळखतच नाही. मग तुम्ही विचार करत बसाल अरे येशू मला कसं काय ओळखत नाही, त्याला हाक मारले त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. हालेलुया. तुम्ही येशूला ओळखताय? चला पुढचे 6 दिवस तुम्हाला मी देतो. पुढच्या रविवारी सांगा तुम्ही देवाला ओळखताय का? या उभे राहा आपण आपल्या जागेवर. 6 दिवसाचा वेळ कालावधी मी तुम्हाला देतो. तुम्ही देवाला ओळखताय? त्याचं उत्तर रविवारी मला विचार करून सांगायचं. आणि जो देवाला ओळखतो तो पाळकांना जर सांगत असत तर लक्षात ठेवा, पाळकाला नाही सांगत. पाळक जिथे उभा राहिलाय ना त्या ठिकाणी देवाची उपस्थिती तो देवाला सांगतो. विचार करून उत्तर द्यायचं. पुढच्या रविवारी मला मी येणारच नाही. आमच्याकडे फळवाटा भरपूर आहे. हरकत नाही, प्रभूला धन्यवाद. आज जर तुम्हाला लक्षात आलं असेल की जो पाप करतो ते देवाला ओळखत नाही आणि जो पाप करत नाही तो देवाला ओळखतो. तुम्ही जर देवाला ओळखत असाल तर पाप सोडून द्या. कारण देवाला पाप आवडत नाही, देवाला वाईट आवडत नाही, देवाला वाईट आवडत नाही, व्याभिचार आवडत नाही, भांडण कलह क्लेश हेवा हे देवाला आवडत नाही. राग
देवाला आवडत नाही. अशा अनेक गोष्टी जे देवाच्या विरोधात आहेत ते देवाला आवडत नाही. म्हणून आपण देवाला ओळखूया म्हणजे देव आपल्याला ओळखेल. आपण पाप सोडूया म्हणजे आपल्याला देवाशी ओळख होईल. आपण आपले नेत्र बंद करूया. हात नाही